शरीरम माध्यम खलु धर्म साधनम। शरीर ही पहला और प्रथम साधन है अपने सभी कर्तव्यों, सभी धर्मों को पूरा करने का। It was while working on the security detail at the Mumbai Marathon that IG Special VIP Security IPS Krishna Prakash witnessed the magic that is running. Duty held him back from participating, but years later, Krishna ran his first half marathon, finished it, made a quick transition into uniform, and resumed duties along the course, something he would continue to do for the rest of his life. The next on his list was the Ironman, but a devastating knee injury played spoil sport. Contrary to doctor's advice, Krishna toed the start line, finished the 4-kilometer swim, 180-kilometer bike, and 42-kilometer marathon in a mind-boggling 14 hours. Injuries have dogged his passion for fitness. He's competed with a broken scapula, run a marathon in a brace, endured a broken toe on the bike, but has always continued to push on. In May 2018, Krishna took on and completed the Ultraman Endurance Challenge, which comprises a mammoth 10-kilometer swim, 421-kilometer bike, and a double marathon. The world describes Krishna Prakash as a man with not just an iron will, but an iron mind. And the mantra that keeps him going? गिरता उठता कभी न रुकता, अनवरत है जो चलता रहता, जख्मों को जो हंसकर सहता, प्रेरक इतिहास वही है रचता। स्वागतम सुस्वागतम। नमस्कार श्रोते हो, राजश्री अँड कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी कुणाल आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो। आज एक खूप मोठे व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत। आपल्या गौरव कार्याचा, गौरव व्यक्तिमत्वांचा या विशेष मुलाखत सत्रासाठी आज आपल्याला हे व्यक्तिमत्व या ठिकाणी लाभलेले आहेत। मी बोलतोय पिंपरी चिंचवडचे कर्तव्यदक्ष, फिट आणि डॅशिंग पोलीस आयुक्त आयर्नमॅन कृष्ण प्रकाश, जे IPS ऑफिसर आहेत। साहेबांबद्दल एक शॉर्ट मध्ये मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देतो आणि पुढे तर सर सांगणारच आहेत। साहेब हे झारखंडच्या हजारीबाग मधील कोरांबे नावाच्या छोट्याशा गावातून येतात आणि विशेष म्हणजे एवढ्या लहान गावातून आल्यानंतर सुद्धा UPSC सारख्या भारतातील सर्वात कठीण परीक्षा त्यांनी क्रॅक केली आणि IPS ऑफिसर ते झाले। जनसेवेसाठी कर्तव्यदक्ष असणारे साहेब यांचं नक्कीच एक कौतुकास्पद कार्य आहे। आणि एवढेच नाही तर साहेबांनी जे अचिव्हमेंट त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी घेतलेले आहेत ते खरंच कौतुकास्पद म्हणावे लागतील, कारण ते पहिले भारतीय आहेत ज्यांनी पुढे आपण त्याच्या संदर्भात माहिती घेणारच आहोत, त्यांनी ते जिंकले। त्याचबरोबर जगातील पहिले IG रँक ऑफिसर आहेत की ज्यांना आयर्नमॅन अँड अल्ट्रामॅन ही पदवी मिळालेली आहे। आपण प्रत्येक वेळेस मान्यवरांसाठी काही हिंदी शायरीज आहेत त्याच्या माध्यमातून त्यांचं कौतुक सुनांनी आपण त्याचा गौरव करत असतो। साहेबांसाठी देखील आपण या ठिकाणी उल्लेख करणार आहोत। क्यों डरे कि जिंदगी में क्या होगा, हर वक्त क्यों सोचे कि क्या होगा, बढ़ते रहे बस मंजिलों की ओर, हमें कुछ मिले या ना मिले, तजुर्बा तो नया होगा, तजुर्बा तो नया होगा। आणि तेच तसंच व्यक्तिमत्व साहेबांचं आज या ठिकाणी आहे। सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की संघर्षाचा तुमचा प्रवास कसा राहिला? पण आम्ही व्हिडिओज मध्ये सुद्धा पाहिले की 12वी मधील एक प्रसंग तुमच्यासोबत घडला आणि त्या प्रसंगाने तुमचे जीवन बदलले, या संदर्भात सुद्धा सांगा। आणि त्याच प्रश्नाशी निगडीत एक प्रश्न विचारतो की कालच फादर्स डे होता, तर तुम्ही सुद्धा सांगितले की तुमच्या वडिलांनी तुम्हाला जी शिकवण दिली त्याच्याने तुमच्या जीवनाला एक खूप महत्वाची कलाटणी मिळाली, काय सांगा या संदर्भात? सक्सेस इज अ जर्नी, इट इज नॉट अ डेस्टिनेशन. यश जे आहे हे एक प्रवास आहे, हा लक्ष्य किंवा मंजिल कदाचित नाही आहे. आणि त्यामुळे हा संघर्षाची जे जुबानी आपल्याला पाहिजे त्यामध्ये संघर्ष सतत चालू आहे, संघर्ष सतत है चलने वाला. आणि जे माझं तुम्ही सांगतात की संघर्षची कहाणी, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा माझी आई पोटाशी होती आणि मी तिच्या गर्भात होतो तेव्हाच माझे वडिलांची इमानदारीमुळे त्यांना त्या काळाचे पोलीस अधीक्षकाने त्यांना आग्रह केला की तुम्ही जर एवढे इमानदार आहात, काही आम्हाला देऊ शकत नाही, तर तुम्ही असा प्रॉमिनंट ठिकाणी गया कोतवाली जर सर्वात महत्त्वपूर्ण पोलीस स्टेशन होता त्या इलाक्याचा, तिथल्या पोलीस
थाना इन्चार्ज कशासाठी आहात तुम्ही टेकारीसारखा साईडचं पोलीस स्टेशनमध्ये जावा आणि तशी तुम्ही विनंती करावा. माझ्या वडिलांनी लिहून दिला त्यांना की ठीक आहे, आम्ही तयार आहे टेकारीला जाण्यासाठी. आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांमध्ये असंतोष निर्माण झाले आणि लोकांनी माझ्या वडिलांची बदलीनंतर मोठं आंदोलन केलं गया कोतवालीमध्ये आणि ते SP ची बदली झाली त्या आंदोलनामुळे. SP खूप हतबल झाला त्यामुळे आणि त्यांना खूप दुखावले गेलेला आणि तो गेला DIG रेंजकडे आणि DIG रेंजकडून विदाऊट एनी सो कॉज नोटीस माझे वडिलांचं जे आहे ते पदावनत केला. माझे वडील बाकी प्रत्येक गोष्टी ऐकायचं वरिष्ठांचं, पण अशा प्रकारचा अन्याय सहन करणारे तो नव्हते आणि त्याने कोर्टात केस टाकली आणि 8 वर्ष ते खेळात राहिले. सतत 8 वर्ष केस लढत होते. आमची शेती आहे, आमच्या खेडेगावात तिथे शेती करत होते आणि केस लढत होते. त्यानंतर जिंकले, नंतर तिथे गेले. तर माझं सुरुवातीचं जे 8 वर्ष आहे ते खेळात गेलं. कारण पण त्याने कधीच त्याचा राग त्यांच्या मनात आला नाही. मी त्यांच्यासाठी अपशकुन आहे, पनौती आहे असं त्यांना कधी वाटला नाही. एकदा मोठा झाल्यानंतर मी विचारलो की माझ्यामुळे तुम्हाला 8 वर्ष एवढा त्रास सहन करावा लागला, तुम्हाला हे वाटत नाही काय? तर त्याने सांगितलं नाही, तुमच्यामुळे सत्याची लढाई कसा लढली पाहिजे हे मी शिकलो. तुम्ही आला आणि त्यानंतर ही लढा मी दिली. तर माझे वडिलांचा जे संस्कार आहे ते नेहमी मला मिळत राहिले. जे माझे 5 भाव, वडिलांचे 5 भावांचं घर एकच ठिकाणी आहे हजारीबाग टाऊनमध्ये. आणि जेव्हा मी 9वी-10वीला शिकत होतो तेव्हा तिथे माझे जे काका होते, एक सर्वात लहान काका, ते तिथे एक वकील असल्यामुळे तिथे आपण बसायचो आणि त्यांच्यासोबत वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे न्यूजपेपर यायचं आणि तिथे चर्चा करायचो वेगवेगळ्या गोष्टीवर. आणि तेव्हा माझं मत जेव्हा त्यांना पटायचं नाही तेव्हा ते सरळ सांगायचं, तुम्ही एकदम लहान आहात, तुम्ही असं या गोष्टीवर भाष्य करू नका, जावा इथून, निघून जावा. तर त्यामुळे मला वाईट वाटलं आणि खूप रागात घरी आलो आणि पाय जोरात पटकत आणि हे करत मी आतमध्ये आलो. त्या दिवशी वडील आलेले होते त्यांचे काही कारणामुळे घरी, कारण ते तर बाहेर पोस्टिंगमध्ये राहायचं. तर त्याने सांगितले, एवढे रागात का आहे तुम्ही? मी सांगितले की असं काकाने सांगितले आणि मला खूप वाईट वाटलं की मला काही महत्त्व देत नाही, माझं पोस्ट बरोबर असताना त्याचं समर्थन करत नाही आणि त्याचं काही तार्किक उत्तर न देता मला असाच नकार देतात. तर त्याने सांगितले, बेटे कभी कोई तुम्हारी आलोचना करता हो तो उससे हताश होने की जरूरत नहीं है. जब भी तुम्हारी कोई आलोचना करता है तो समझो तुम में महान होने के गुण है और उस गुण को अपने तर्क से उत्तर दे करके उसको तुम निरस्त मत करो. कभी भी आलोचना का उत्तर तर्क से नहीं बल्कि अपने कार्य से दिया जाता है, ताकि सामने वाला तुम्हारी प्रशंसा या स्तुति करने के लिए बाध्य हो जाए. आणि तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये मी तसंच करायचो की मला माझी कोणी आलोचना केली की मी माझं डायरीमध्ये लिहून ठेवायचो. UPSCची तयारी करत असताना अनेक लोकांनी आलोचना केली, काय हे काय करणार, तर असा करतात तसा करतात. तर मी ते लिहून ठेवायचो आणि तेवढंच लिहायचो की मला याने जे प्रश्न उभे केलेला आहे त्याचं उत्तर व्हायचं आहे, त्याचा जबाब व्हायचा आहे. तर ही झाली दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट जे महत्त्वाची आहे, 12वी कच्छामध्ये होतो, कच्छा 12वीमध्ये होतो आणि तेव्हा माझं घराच्या समोरच माझे जे एक शेवटचा घर होता त्या घरामध्ये घराचे लोक जे आहे, जे विहीर होती सार्वजनिक,
त्याला त्याच्या कुंपणीत ते बांधत होते आणि त्यावेळेस मी त्याचा विरोध केला. ते SP अगोदर DYSP आले, नंतर SP आले आणि त्या लोकांनी मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तुमची काय अडचण आहे, सार्वजनिक असेल असू द्या, ते रोड त्यांचे घरापर्यंत जातात, त्यामुळे त्यांना अधिकार आहे घेरण्याचा. म्हणजे ते अधिकार नाही आहे. मी विरोध केला कारण माझी 12वी परीक्षाचं वेळ होता. 2 महिने सुट्टी असतात 12वी परीक्षाच्या पूर्वीचं, त्यामुळे घरीच बसलेलो होतो आणि घरीच तयारी करत होतो. आय वॉज ब्राईट स्टुडंट. फक्त त्यानंतर मला 2-3 दिवसानंतर आम्ही लोकांना तेच घरातून चोरचा आरडाओरडा ऐकायला आला. आम्ही सर्व घरचे लोक मिळून गेलो त्यांचे सहाय करण्यासाठी. आणि त्यानंतर 1 आठवड्यानंतर मला जेव्हा मी शांत झालो होतो, जरा थकलो होतो अभ्यास करून बाहेर आलो, क्रिकेट खेळत होतो थोडा लांब घरापासून, तेव्हा पोलीसची गाडी आली आणि त्याने बोलवलं मला की इधर आओ, तुम्हारे घर के बगल में चोर आए थे. मला हां आए थे. बसा गाडीमध्ये, समोर बसवला अगोदर. थोडा फार घेऊन गेला थोडा लांब आणि त्यानंतर सांगितलं कि तुम क्या क्या करते हो, ये सब बताओ, मैं टेप रिकॉर्ड करता हूँ. तुम बोलो कि तुम ये करते थे, ये चोरी करते थे, वो करते थे, मोटरसाइकिल चोरी करते थे, बहुत तरह की अलग अलग चीज़ों का आरोप लगाने लग गया. अगोदर समोर बसवला होता, नंतर पाठीमागे बसवला. त्या काळात मला मोटरसायकल चालवायला पण येत नव्हती, त्यामुळे मी सांगितले मला तर मोटरसायकल चालवता येत नाही, तर तुम्ही असा कसा आरोप करू शकता. माझे वडील पण पोलीस अधिकारी आहे. तर त्यावर नंतर सांगायला लागले तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे की पोलीस कसा प्रकारने 3rd डिग्री देतात. आणि ते घेऊन गेले, लॉकअपमध्ये ठेवला, टेप रेकॉर्डर लावला की सांगा तुम्ही ह्या स्वीकार करा, त्या स्वीकार करा. पण मी काही केलंच नव्हतं, त्यामुळे मी स्वीकार करण्याचा काही कारणच नव्हता आणि मी भीत नव्हतो पण रडत होतो, हा खरा आहे. आणि रात्री 3-3:30 वाजता त्याने परत माझ्या घरी जाऊन सोडले. तोपर्यंत माझी जे मोठी बहीण होती त्याने फोन केला होता वडिलांना, ट्रंक कॉल लावून. त्या काळात मोबाईल फोन नव्हता, त्यामुळे वडील तिथून निघाले असावेत. पण तेव्हा 3:30 वाजता सोडले आम्हाला. सकाळी उठून मी लगेच पोलीस स्टेशनला गेलो. तिथे वडील पण पोलीस स्टेशनला सरळ पोहोचले आणि त्याने बघितले की मी एक थैलीमध्ये, एक बॅगमध्ये स्टोन्स ठेवून तयार होतो. तर त्याने सांगितले कशासाठी स्टोन ठेवला. मी सांगितले की त्यांना त्या इन्स्पेक्टरला मी ठेचून मारणार. तर माझे वडिलांनी सांगितले बेटे एक गलती का जवाब दूसरी गलती नहीं होती, बल्कि एक गलती का जवाब दूसरा सही होता है. सो तुम अपनी इस ऊर्जा का जो तुम्हारे अंदर विस्फोट हो रहा है इसका सकारात्मक उपयोग करो. मी म्हटलं कसं काय, माझं एक्झाम आहे, माझ्यासोबत असा केले, उद्या मला पुन्हा उचलणार, काय करणार मला माहीत नाही. विनाकारण उचललं होतं, मला काहीच माहीत नाही का काय काय गोष्ट सांगत होते. त्याने सांगितले कोई बात नहीं, तुम्हें एग्जाम देने की ज़रूरत नहीं है, यू कैन गो टू द विलेज अँड यू कॅन डू द ॲग्रिकल्चर वर्क. तुम्ही तिथे जाऊन कृषी कार्य करा. आणि मी 1 वर्ष घरी जाऊन कृषी कार्य केलं, ड्रॉप झालो, एक्झाम दिली नाही आणि तिथे मी नेहरू युवा केंद्रसोबत काम करायला लागलो. नंतर नेहरू युवा केंद्राची पत्रिकाचं संपादक बनलो, युवा संदेश. आणि अशा प्रकारचे काम करत असताना येऊन मतलब विदाऊट एनी प्रिपरेशन मी 12वीची परीक्षा दिली. 12वीच्या परीक्षामध्ये फार कमी गुण मिळाला आणि 12वी मला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स होती, पण बिना तयारी दिली होती. तर त्यानंतर मी डिसाईड केले की मला पण UPSC करायचं आणि IPSच बनायचं. कारण IPSमुळे माझे वडिलांना त्रास झाला होता, IPSमुळे मला त्रास झाला. कारण PIने सांगितलं की ते SP होते, त्यानंच ते सांगितले होते. माझ्या वडिलांना सांगितले की ते SP होते, त्यानंच आदेश दिला होता कारवाईसाठी. तर त्यामुळे आम्हाला पण वाटला की चुकीचं होतो आहे आणि त्यामुळे मी रात्री 3:30 वाजता सोडले होते. तर हे सर्व ऐकल्यानंतर मी निर्णय घेतले की मी IPSच होणार आणि कोणावरही चुकीचा केस होऊ देणार नाही जिथपर्यंत शक्य असेल आणि कोणावर अत्याचार होऊ देणार नाही. आणि कोणी कितीही मोठा असेल, जर त्यांची भीती असेल लोकांच्या मनामध्ये तर त्यांची भीती घालवणार, त्यांचं भीती संपवणार हा आणि त्यांच्यावर कारवाई करणारच. आणि तोच माझा धोरण असतो जिथे पण जातो. तर हा माझा IPS बनण्याचा पाठीमागचा एक मूल कारण त्याची एक आहे. राजश्री, मी तुमच्याकडे येईल पुढचा महत्वाचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारा. सर्वात पहिले तर मी आपलं स्वागत करते राजश्री गागरे, मराठी राजश्री अँड कुणाल टॉक्स या मराठी YouTube चॅनलमध्ये.
तर आज इंटरनॅशनल योगा डे आहे आणि तुमच्या फिटनेस बद्दल आम्ही खूप ऐकलंय. म्हणजे अगदी जोश टॉपला पण आम्ही लक्ष देऊन ऐकतो आणि आज योगायोग असं झालं की आम्हाला 5 मिनिट तरी तुम्हाला भेटायचं होतं. तर आपला फिटनेस मंत्र काय आहे? फिटनेस मंत्र आहे शरीरेंद्रिय सत्व आत्मा संयोगा. याचा अर्थ असा असतो की शरीर, इंद्रिय, सत्व म्हणजे मन, आत्मा, हा चारही गोष्टींचा जेव्हा संयोग होतो ते खऱ्या अर्थाने फिटनेस आहे. आणि योग म्हणजे काय? योग म्हणजे पण तोच आहे. आज इंटरनॅशनल योगा डे आहे. योग म्हणजे पण तोच आहे की योग संस्कृतचे युज धातूतून निष्पन्न झालेले आहे. त्याचा अर्थ होतो मिलन, योग आणि संयोग. आणि हे संयोग कोणाकोणाच्या मध्ये? हा शरीर, इंद्रिय म्हणजे शरीर म्हणजे बॉडी, इंद्रिय म्हणजे जे आपलं सेन्सरी सेन्सेस जे आहेत ते, सत्व म्हणजे माइंड आणि आत्मा म्हणजे सोल, याचा संयोग. आणि याचा संयोग कधी होतो? जेव्हा प्रकृती मध्ये जे पुरुष असतात, ईश्वर ज्याला सांगतात आपण, किंवा जे आपण नॅचरलिस्ट काही लोक असू शकतात, त्याचे जे ऊर्जा आहे ती ऊर्जा, आणि आतील ऊर्जा ज्याला आपण देही सांगतो, आत्मा सांगतो, देहीचे अंदर राहणारे आणि इतर राहणारे, ह्या दोघांचा संयोग होतो. हे दोघं फक्त यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधीमुळे होत नाही. ते समाधी शेवटची गोष्ट आहे आणि त्या समाधी अवस्थेत तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने पोहोचू शकता. जसं योग कर्मशु कौशलम, म्हणजे योग जे आहे, तुम्ही तुमचं कर्म जर कुशलतेने करत आहात, तुम्ही जर तुमची पत्रकारिता कुशलतेने करत आहात, निष्ठेने करत आहात, मी माझं पोलिसांचा जॉब निपक्षपातीपणे, खाकी वर्दीची जे म्हणजे माझी निष्ठा आहे, निपक्षपातीपणे लोकांसाठी करत आहोत, तर ते योगची अवस्थामध्ये असतो तेव्हा आपण. तर त्यामुळे जे माझे स्वास्थ्य जे मंत्र आहे की लोकांनी समजून घ्यावे की हा एकमेकांशी निगडीत आहे, शरीर, मन, इंद्रिये आणि आत्मा. आणि त्यासाठी जेव्हा तुम्ही एकदा ठरवलं की मला हा पॅरामीटर्स अचीव करायचा आहे, तर तुम्ही अचीव करू शकता. शरीर मनशी वेगळे नाही, मन प्राणसे वेगळे नाही, आणि जे इंद्रिय पण त्याच्याशी वेगळे नाही. कारण इंद्रियचं जर तुम्ही नियंत्रण नाही ठेवला तर जे तुमचं लक्ष आहे त्यातून तुम्ही विचलित होणार. तर माझा मंत्र हे आहे. दुसरा मंत्र माझा हे आहे की यू हॅव टू टेक आउट टाइम फॉर वर्कआउट. कम वॉट मे, काही जरी झाला तरी पण तुम्ही व्यायाम केलाच पाहिजे. कारण हा शरीर, तुळशीदास सांगतात, बळा भाग माणूस तन पावा. वी आर लकी दॅट वी हॅव गॉट द ह्युमन बॉडी. पण हा माणूस तनाचा जे सदुपयोग करायचा आहे, जे चरक संहितेमध्ये लिहिलेले आहे की शरीरम माध्यम खलु धर्म साधनम, शरीर जे आहे तो प्रथम साधन आहे प्रत्येक कर्तव्य पूर्ण करण्याचा. तर जर तुम्हाला तुमचं कर्तव्य पूर्ण करायचं आहे तर शरीर स्वस्थ ठेवायला पाहिजे. तुमची आत्मा पवित्र ठेवायची आहे तर तुमचं शरीर स्वस्थ असलंच पाहिजे. कोणत्या घरात राहायला तुम्हाला चांगला वाटतात, नीटनेटके, व्यवस्थित, साफसुथरा जे घर असतो ते क्लीन अप, हायजेनिक, तिथे तुम्हाला राहायला चांगला वाटतो. तसेच तुमचे जे रूह आहे, आत्मा आहे, ते कोणत्या घरात राहणार, कोणत्या बॉडीत राहणार, जे स्वस्थ आहे. तुम्हाला हे आध्यात्मिक स्तरावर समजून घ्यायला सांगतो. कारण ते जेव्हा तुम्हाला हे कळेल तेव्हा तुम्ही शरीर कशामुळे स्वस्थ ठेवायचं आहे हे तुम्हाला कळेल आणि समजेल. तर योगा दिवसाचं निमित्त, दिनानिमित्त, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी लिहिलेले आहे की करो योग रहो निरोग. नक्कीच अतिशय खूप विस्तृत सरांनी मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवासासंदर्भात त्यांनी माहिती दिली. पण याहीपेक्षा वेगळं म्हणजे अगदीच प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यावेळेस ते कार्यरत असतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांचं कार्य खूप मोठं आहे. पण त्याही व्यतिरिक्त सरांना जो पुढचा प्रश्न विचारणार आहे की तुम्ही ज्यावेळेस साऊथ मुंबईचे ऍडिशनल कमिशनर ऑफ पोलीस होता त्यावेळी तुमच्या जीवनाला एक कलाटणी मिळाली. म्हणजे तुम्ही पहिले भारतीय झाला रॉ, जसं मी माहिती या ठिकाणी दिली की रॉचा अर्थ आहे रेस अक्रॉस द वेस्ट. ही एक स्पर्धा असते
आणि तीही साहेबांनी या ठिकाणी जिंकली. आणि त्यानंतर एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर ते जगातले पहिले IG रँक ऑफिसर झाले की ज्यांना आयर्नमॅन अँड अल्ट्रामॅन ही पदवी मिळालेली आहे. तर सर, हा एवढा मोठा आणि ज्याला आपण म्हणत असतो की खूप कर्तव्यदक्ष अधिकारी असून सुद्धा हा जो प्रवास आहे त्या संदर्भात काय सांगणार? मी स्पष्टपणे सांगेन की हा जे 2001 साऊथ मुंबईमध्ये असताना 2012 मध्ये असताना यापूर्वी मी कोणत्याही प्रकारचा खेळ जे आहे फक्त फनसाठी, आनंदासाठी खेळत होतो आणि शरीर स्वस्थ आपोआप होत होता. मला कधी हा वाटत नव्हता की मी प्रतिस्पर्धामध्ये आम्हाला उतरला पाहिजे. आम्ही जे नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबादमध्ये सर्व IPS ट्रेनिंग घेतात तिथे पण मी पार्टिसिपेट केले आणि मी जिंकलो पण, उपविजेता राहिलो काही काही गोष्टीमध्ये, जसा क्रॉस कंट्री रनिंगमध्ये, स्विमिंगमध्ये आणि योगामध्ये. पण कधीच मी ते प्रतिस्पर्धाचे मनाने कधी त्याच्यामध्ये सहभागी झालो नाही. आपण फक्त सहभागी झालो होतो. जेव्हा 2012 साली मी मुंबईला माझी पोस्टिंग झाली आणि 2013 साली जेव्हा जे मुंबई मॅरेथॉन जे संपूर्ण एशियात आणि जगप्रसिद्ध आहे त्याचे बंदोबस्तचा धुरा मला दिला गेला, तेव्हा मला प्रथमच कळलं की हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी परवानगी घेतली. शर्त होता की ते धावल्यानंतर मला जे ड्रीम रन आहे त्यामध्ये युनिफॉर्ममध्ये गणवेशात येऊन बंदोबस्त करायचा आणि पूर्वी पण सर्व बंदोबस्त व्यवस्थित नेमायचा, त्यांना ब्रीफ करायचं, त्यांना मार्गदर्शन करायचं. ते मी 5 वाजेपर्यंत मार्गदर्शन केले. 5:30 वाजता स्टार्टिंग लाईनपर्यंत पोहोचले, रनिंग केले, पूर्ण केले, युनिफॉर्ममध्ये चेंज झालो आणि गणवेशात चेंज करून मी बंदोबस्त केला. यानंतरचा प्रवास असा होता की मी प्रत्येक जे महाराष्ट्रात जिथे जिथे रन होत होते हाफ मॅरेथॉन तिथे तिथे रन करण्यासाठी जायचो. कधी कधी दिल्लीचं पण मॅरेथॉन रन करायचो जाऊन. पण 2016 साली सातारा हिल मॅरेथॉन केल्यानंतर माझे दोन्ही गुडघ्यामध्ये लिक्विड सारखा आला. खूप पेन करत होता, पाय उचलता येत नव्हता. तर मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने सांगितले, जे ऑर्थोपेडिक सर्जन होते, की दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागेल. आता माझ्यासाठी हा अत्यंत निराशाजनक गोष्ट होती. तर मी सांगितले काही आणखीन उपाय नाही आहे. मला तर नाही वाटत, त्याने सांगितले. मी नंतर माझे बाबाला संपर्क केले. माझे एक बाबा आहे जे सर्वांना उपलब्ध आहे, पण तो बाबाचा संपर्क केला, त्यांच्याशी कन्सल्ट केला आणि बाबाने सांगितलं की तुम्ही जे आहे हा गोष्टी चुकीचे करत असाल. रनिंगचं स्टॅन्स तुमचं चुकीचं असेल. एक, तसं धावला पाहिजे तसं धावत नसेल. दुसरा, तुमचं जे बाकीचे आजूबाजूचे मसल्स आहेत ते कमकुवत असेल, गुडघ्याच्या आजूबाजूचे, त्याचा मजबूत करायला पाहिजे. तिसरा, तुमचं बॉडी एसिडिक झाला असावे. आणि चौथा जे सांगितले की त्यासाठी आपण जे आहे वेगवेगळे व्यायाम केले पाहिजे, फक्त रनिंग नाही केली पाहिजे. आणि हे सर्व गोष्टी ऐकल्यानंतर म्हणजे कोणाचे ऐकले मी? गुगल बाबाचे. तो बाबा गुगल बाबा, ठीक आहे. तो गुगल बाबाशी मी विचारून घेतले. गुगलमध्ये बरेच काही चांगल्या गोष्टी पण असतो, पण तुम्ही लक्ष केंद्रित करून जर तुम्ही नेमके तोच गोष्टी तुम्ही घेतला तर बरोबर आहे, नाहीतर भटकण्यासाठी पण भरपूर आहे. तो मी त्यानंतर मी त्या अनुषंगाने केली तयारी आणि एक मालेगावमध्ये पीस मॅरेथॉन जे कौमी एकजहती आणि धार्मिक एकोपासाठी, जातीय सलोखासाठी रन होता, त्यामध्ये मला बोलवलं गेलं. मी तिथे रनिंग केलं त्यांच्यासोबत. त्यानंतर एक डॉक्टराने एक स्टेटमेंट, एक खूप सुंदर प्रेझेंटेशन दिला हाफ आयरनमॅनचा. तर मी सांगितलं हाफ आयरनमॅन का, फुल आयरनमॅन का नाही करत. तो सांगितलं फुल आयरनमॅनसाठी तो सर कम से कम 2 से 3 साल की प्रॅक्टिस लागती है. तर माझ्या मनात शिरलं. मी
माहिती काढायला लागले. तो मिलिंद सोमनने केलेलं आहे, फार 3-4 लोकांनी म्हणजे बोटावर मोजके एवढंच लोकांनी केलेलं आहे. 2017मध्ये त्याच काळात जे काश्मीरचे सिक्युरिटी ॲडवायझर आहेत के विजय कुमार खूप फिट आहेत. आत्ता पण त्यांचे 65 वय झाले असावेत, तरी पण खूप फिट आहे. रिटायरमेंटनंतर ते BSFचे DG म्हणून रिटायर झाले. तर ते आले आणि त्यांचं बुक ऑपरेशन कोकून द चेज ऑफ ब्रिगांड, फॉरेस्ट ब्रिगांड म्हणजे वीरप्पनवर त्याने बुक लिहिली, वीरप्पनचं एन्काउंटरवर. त्या बुकचं जेव्हा रिलीज केलं मला पण निमंत्रित केले होते साहेबांनी. तर त्यामध्ये एक अद्भुत गोष्ट त्याने डिक्लेअर केला, उद्घाटित केला. आणि गोष्ट होती की जेव्हा वीरप्पन 52 वर्षाचा वीरप्पनचा पोस्टमॉर्टम झाला, शवविच्छेदन झाला, तर त्यांचे इंटरनल अवयव्स जे आतील अवयव्स आहे, लिव्हर आहे, स्प्लीन आहे, किडनी आहे, फुफ्फुस आहे, हृदय आहे, हे सर्व 25 वर्षाचे मुलासारखा स्वस्थ होते. आणि मला हा ऐकून झटकाच बसला आणि सांगितले की त्यांना मी एन्काउंटर करू शकलो कारण मी पण तेवढेच स्वस्थ होतो, तेवढे सतर्क होतो, तेवढे चनाक्ष होतो, तेवढे फिट होतो, तेवढे अजाईल होतो, तेवढे आमची चुस्ती फुर्ती होती. आणि त्यानंतर मी ठरवलं की मी आयरनमॅन आता करायचंच. आणि लगेच जाऊन आयरनमॅनमध्ये रजिस्ट्रेशन करून घेतले. त्यावेळेस मला क्लिटिंगचे सायकल चालवता येत नव्हता, अनेकदा गेलो होते चालवताना. माझ्याकडे सायकल पण नव्हती, उधारी घेतली मी. माझ्याकडे स्विमिंग जे फ्री स्टाईल आहे ते मला येत नव्हता, तर त्यासाठी प्रॅक्टिस करायला सुरू केली. 3 वाजता जायचो स्विमिंगसाठी, सकाळी 9 वाजेपर्यंत 8:30 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायचो, सायकलिंग, स्विमिंग, रनिंग. आणि सॅटर्डेचे रात्री, शनिवारी रात्री, रात्री मिड ऑफ द नाईट, डेड ऑफ द नाईटमध्ये सुरू करायचो. इथे पेरांगूट लेकपर्यंत यायचो, तिथे सायकलिंग करून तिथे स्विमिंग करायचो आणि नंतर रनिंग करायचो. असा माझा प्रवास होता. आणि ह्या प्रॅक्टिसमुळे 3.5 महिन्यात मी आयरनमॅन करू शकलो विशी फ्रान्स येथे. आणि ते प्रथम गव्हर्नमेंट सर्वंट फ्रॉम हिंदुस्तान, भारतातील प्रथम गव्हर्नमेंट सर्वंट इन्क्लुडिंग डिफेन्स मी झालो ज्याने आयरनमॅन रेस कंप्लीट केला होता. आणि मी त्याच वर्षी 2017 वर्षी डेक्कन क्लिफहँगर करत होतो. पुण्यातून गोवापर्यंतची 645 किलोमीटरची सायकलिंग प्रवास. आणि त्यामध्ये पुढील घाटामध्ये, मेधा घाटामध्ये माझ्याच गाडीने मला उडवलं, जे क्र्यू होतं पाठीमागे. आणि त्यामुळे माझे 3 मेजर फ्रॅक्चर झाले, क्लॅव्हिकल, स्कॅपुला आणि अपर लेग. आता खूप पेन होत होता. माझं जे स्वप्न भांगलेला होता की मी हाफ आयरनमॅनचा प्रथम भारतीय अधिकारी हाफ आयरनमॅन पण व्हायला इच्छित होतो. मी बहरीन हाफ आयरनमॅनसाठी रजिस्ट्रेशन पण केला होता, पण आता तर शक्यच नव्हता, पुढच्याच महिना होता. त्यामुळे परत आलो, संचेती हॉस्पिटलमध्ये भरती झालो, नंतर HN रिलायन्समध्ये भरती झालो, नंतर स्पोर्ट्समेड कडे गेलो. आणि तेव्हा आम्हाला मला असं वाटला की जे आपण हे करतो आहे, जे ईश्वराने मला थांबवलेलं आहे या गोष्टीसाठी, तर मी ईश्वराची इच्छा ही असेल की मी जर हाफ आयरनमॅन किंवा डेक्कन क्लिफहँगर करू शकलो नाही, तर ईश्वरांची इच्छा असेल की काही आणखी मोठी गोष्ट करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा ईश्वर तुमच्या धनुष्यची प्रत्यंच्या पाठीमागे खेचतात, याचा अर्थ असा होतो की तुमचं तीर तो आणखीन मोठ्या निशाणावर सोडायला इच्छितात. आणि त्यामुळे मी सुनिश्चित केले की मला काही आणखीन मोठी गोष्ट करायचं. गुगलवर सर्च केल्यानंतर मला समजला की एक खूप टफ स्पर्धा आहे अल्ट्रामॅन ऑस्ट्रेलिया. आणि अल्ट्रामॅन ऑस्ट्रेलिया बाय इन्व्हिटेशनच होतो. तर मी त्यांच्याकडे इन्व्हिटेशनसाठी रिक्वेस्ट केली. आणि रिक्वेस्ट केल्यानंतर त्याने विचारला की तुम्हाला आयरनमॅन तुम्ही फक्त एकच केलेलं आहे, तुम्हाला अल्ट्रामॅनची स्पर्धामध्ये का घेऊया, तुम्हाला इन्व्हिटेशन का पाठवूया.
तुम्ही एकच आयरनमॅन केलेला आहे, तर आयरनमॅनपेक्षाही 2.5 पट असतात हा रेस. तर त्यानंतर मी जवाब दिलं की आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप with the Aborigines of Chota Nagpur Plateau, and I'm working in the Sahyadri Plateau, and that's why endurance is in my blood and blood. ते माझं मध्ये जे लांब पल्लाचे किंवा endurance ची जी गोष्ट करण्याची जी क्षमता आहे ते माझं मिट्टी आणि माझं ब्लडमध्ये, माझ्या रक्तामध्ये मिसळलेलं आहे, आणि त्यामुळे मला त्या लोकांनी इन्व्हाइट केला आणि मी ते पूर्ण करू शकलो. तिथे पण म्हणे आता 6 महिन्यानंतरच केला. डॉक्टरने सांगितलं होतं की 6 महिन्यानंतर तुम्ही व्यायाम सुरू करा, हळूहळू तुम्हाला फिजिओथेरपी दिला जाईल आणि तेव्हा तुम्ही रिकव्हर करणार. आणि मी 1 महिन्यानंतर धावायला सुरू केले. मी ते जे असतात ना फिगर 8 बँडेज ते बांधून मी रनिंग सुरू करत होतो, कारण माझा फ्रॅक्चर होता भरपूर इथे. तर ते हील होण्याच्या पूर्वीच मी रनिंग सुरू केली आणि त्यानंतर 2-3 महिन्यानंतर मी सायकलिंग सुरू केली आणि 4थ्या महिन्यात तर मी समुद्रात स्विमिंग करायला सुरू केली. आणि नंतर जेव्हा मला तिथे अल्ट्रामॅन ऑस्ट्रेलियासाठी गेलो तेव्हा पण माझा पुनश्च एक ॲक्सिडेंट झाला. इंजुरी डॉग्ड माय पॅशन ऑल द टाईम. सो तिथे गेल्यानंतर तिथे जेव्हा शेवटची सायकलिंगचा टप्पा होता 60-70 किलोमीटरचा, तेव्हा एक कार मध्येच आली आणि मी एक फेन्स, एक जे कुंपण भीत असतात त्याच्या वुडन कुंपण भीत, तिथे जाऊन पडलो आणि माझं जे आहे सिनबोन आणि माझा अंगठा दोन्ही हर्ट झाला. अनेक ब्रेसीज आणि अनेक हे चोट, मला कन्फ्युजन्स वगैरे झाले. पण तसा परिस्थितीत पण कसा बसा मी तो रेस पूर्ण केला. आणि तेवढंच नाही तर नंतरचे 84 किलोमीटरचं रन पण एवढे दर्दमध्ये असा वाटत होता की माझं जे टो आहे, माझा जे अंगठा आहे त्याच्यावर 1000 पेक्षा जास्त पिन टोचले जात आहे, तरी पण मी रन पूर्ण केलं. तर हा आपण करू शकतो. एकदा तुमच्या मनात आला तुमचं, मी नेहमी सांगत असतो की you have strong nerves, stronger muscles, but the strongest mind, more than ever you have imagined, more than what you have thought of. But this strongest mind can only be discovered if you have a passionate brave heart. म्हणजे तुमचं स्नायू स्ट्रॉंग आहे, तुमचं मसल्स स्ट्रॉंग आहे, तुमचं पण माइंड जे आहे ते सर्वात स्ट्रॉंग आहे, सर्वात जास्त मजबूत आहे, पोलादी आहे. पण हा पोलादी मन केव्हा तुम्ही डिटेक्ट करू शकतात, केव्हा डिस्कवर करू शकतात, केव्हा शोधू शकतात, जेव्हा तुमच्याकडे एक असा हिम्मती दिल आहे जे काही गोष्टी करण्यासाठी पोट तिळकीची भावना ठेवतात. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तो मला अचीव करायचाच आहे, तेव्हा तुमचं जे स्ट्रॉंग मन तुमचे साथीसाठी येतात, तुमच्या सपोर्टसाठी येतात. तर असं आहे. तर हा, आणि त्यानंतर मी त्याच्या पुढच्या वर्षी रेस अक्रॉस वेस्ट अमेरिका 2019ला केलं आणि प्रथम भारतीय झालो ज्याने रेस अक्रॉस वेस्ट अमेरिका केली. यामध्ये तुम्हाला 4 अमेरिकन मोठे मोठे राज्य आहेत, प्रांत आहे, तिथून पार करून जावा लागतो. अगोदर कॅलिफोर्नियाहून सुरू करावा लागतो, ग्लास एलिव्हेटेड हिल्समध्ये चढावा लागतो. नंतर सोनोरा आणि मोजावे डेझर्ट आहे जे अरिझोना आणि उटाह प्रोव्हिन्समध्ये आहे, त्याला 900 किलोमीटर डेझर्टमध्ये तुम्हाला प्रवास करावा लागतो. टेम्परेचर 48 to 52 डिग्री सेंटीग्रेड असतात. त्यानंतर सॉल्ट अँड सी रिजनमध्ये जावं लागतो, ते समुद्रतलाच्या खाली आहे. आणि नंतर तुम्हाला रॉकी माउंटन्सवर 58,000 फीटचा जे आहे ग्रॅज्युअल असेंट, सतत नाही, ग्रॅज्युअल असेंटवर चढाई करावा लागतो. आणि तो पण टेम्परेचर तिथे फार कमी होऊन जातात, एकदम फ्रीजिंग टेम्परेचर असतात. आणि अशा परिस्थितीत मी जगात 4था क्रमांक पटकावला ओपन कॅटेगरीमध्ये, 18 ते 50ची कॅटेगरीमध्ये, आणि माझं वय होता 48. तर जर मी करू शकतो तर तुम्ही का करू शकत नाही.
आमचं स्वामी विवेकानंदने सांगितले होते की मला 100 युवा द्या आणि मी 100 डेडिकेटेड प्रतिबद्ध युवा जर मला दिले तर मी या देशाचा चेहरा मोहरा बदलून टाकेन. आता मला वाटते ह्या देशामध्ये सर्वात जास्त युवांची संख्या आहे, पण ते युवा टेकिंग टाइम बॉम्ब होऊ नये यासाठी त्यांना जे आहे विधायक कार्य, जे कार्य सकारात्मक आहे त्यामध्ये लावावं लागेल. साने गुरुजीने सांगितले हात लगे निर्माण में नाही मारणे नाही काढणे. तर ते निर्माणचं कार्य जे आहे ते स्पोर्ट्समुळे होऊ शकतो, ते चांगलं सत्संगमुळे होऊ शकतो, चांगल्या लोकांसोबत राहण्यामध्ये होऊ शकतो, चांगली गोष्टी ऐकणे किंवा बघण्यामध्ये होऊ शकतो. तर त्यासाठी आमचे देशांचे लोकांना जे आहे मानवतावादी दृष्टिकोन, रॅशनलिझम, जे विज्ञानवाद आहे, जे सायंटिफिक टेम्पर आहे, जे नॅचरल जस्टिस सिस्टम आहे, नैसर्गिक न्यायाचे जे नियम आहे, जे राष्ट्रवाद आणि संविधानवाद आहे, या सर्वांचं सांगड घालून आमचं देशाचे युवकांना एक योग्य मार्ग दिला पाहिजे आणि त्या योग्य मार्गावर त्या लोकांनी वाटचाल केली पाहिजे. द ट्रेल ब्लेझर इज नॉट अ पर्सन who is having shining path of glory throughout with lighting lamps of success, but on the contrary, the true trailblazer, true leader is those who are ready to take along the people when they are going on their path of success. And not only that, while doing so, they should work like a mashal, a torch, till they are exhausted, till the last person gets the right direction. So that is what is the trailblazer. I want that every Indian youth should become a trailblazer, a leader. नक्कीच श्रोतेहो, आपण पाहिलं असेल ज्यावेळेस आपण कमिशनरेटमध्ये आलो आणि सरांच्या आपण ऑफिसमध्ये चेंबरमध्ये आता बसलेलो आहे, मी पाहू शकता सरांच्या टेबलवरती खूप मोठी मोठी पुस्तकं आहेत आणि जशी आपल्याला माहिती की सर वेळात वेळ काढून त्या पुस्तकांचं वाचन करत असतात. सर, तुमचे ह्या जे सवयी आहेत, डिसिप्लिन तुम्ही स्वतः लावून घेतलेली आहे, ते मलाच नाही तर सर्वांनाच प्रेरणा देऊन जातात आणि प्रचंड मी तुम्हाला फॉलो करतो, तुमचे विचारांना फॉलो करतो. इंस्टाग्रामला तुम्ही 31 मेला एक पोस्ट केली होती सर, त्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की शब्द भी क्या चीज है, महके तो लगाव, बहके तो घाव. तर त्यावेळी मला एक प्रश्न विचारायचा की कन्व्हर्सेशन किंवा जसं संवाद असं म्हणतो, तर हे किती महत्वाचं आहे यशासाठी? कारण रोजचं एवढे मोठी व्यक्तिमत्वांशी तुमचा संवाद होतो, कारण पुस्तक वाचल्यानंतर ते त्याचे शब्दाचे आणि शब्दात येतात सकारात्मक विचार. तर ह्या संदर्भात आपलं मत काय? जगात जे महानतम व्यक्ती झालेले आहे त्यांचे संवाद सर्वात महत्वाचे राहिलेले आहे. ज्ञान कितीही असो, जर तुम्ही ते संवाद स्थापित करू शकत नाही, तुम्ही कम्युनिकेट करू शकत नाही, तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल नाही, इंटरपर्सनल स्किल नाही, तर तुम्ही काही करू शकत नाही. आत्ताची गोष्ट नाही आहे, हे जमाने की गोष्ट है. अपन सांगू शकता जमाने की बात है कि कबीर भी बोलते हैं कि वाणी एक अमोल है जो कोई बोलन जानी, हियत राजू तौल के तब मुख निकसता. वाणी इतनी अमोल है कि उसको बोलने जानने वाला चाहिए, हृदय के तराजू पे तौल कर तब उसे बाहर निकालना चाहिए. शायर कहता है कि पत्थर को भी मोम कर देता है रेशमी अंदाज में गुफ्तगू करने वाला. तो शब्द में जादू होता है, शब्द में ब्रह्म होता है, अक्षर में ब्रह्म होता है. हमारी संस्कृति कहती है कि अक्षर नाद से ब्रह्मनाद होता है. तो अगर उस ब्रह्म को तक पहुंचना है, इसके कण-कण में अपनी ऊर्जा को पहुंचाना है, तो वाणी के माध्यम से ही पहुंचाया जा सकता है, शब्दों के माध्यम से ही पहुंचाया जा सकता है, वाक्यों के माध्यम से ही पहुंचाया जा सकता है, ध्वनि के माध्यम से ही पहुंचाया जा सकता है. और इसके लिए ये जरूरी है कि हमें शब्दों पर हमारी पकड होनी चाहिए, हमारा मूर्धन्य अधिकार होना चाहिए, आमचा त्याच्यावर जबरदस्त अधिकार असला पाहिजे शब्दांवर, आणि कम्युनिकेशन स्किल आमची चांगली पाहिजे, आम्ही लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. जर तुमचं मनामध्ये आहे आणि लोकांपर्यंत पोहोचलंच नाही, ते सांगतात ना की द ग्रेटेस्ट डेंजर इज नॉट द व्हायलन्स बाय द बॅड पीपल बट द सायलन्स ऑफ द गुड पीपल. सो ते आम्ही जेव्हा गप्प बसतो चांगले लोक, तेव्हाच मोठी अडचण निर्माण होते. चांगल्या लोकांनी बोलायला पाहिजे, त्याने कम्युनिकेट केला पाहिजे, त्यांना काय अपेक्षित आहे, काय वांछित आहे, काय इप्सित आहे, ते लोकांकडे पोहोचला पाहिजे. आणि तेव्हा ते आदर्श रूपला बघून त्या अनुषंगाने लोक जे आहेत त्यांचं पायाला पाय टाकून पुढील वाटचाल करतात.
तानु तानु तन्ननु